नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हराभरा कबाब बनवणार आहोत. त्यासाठी हे वाटाणे घेतले होते, रात्रभर भिजत घातलेले आणि आत्ता त्याला 4 शिट्ट्या करून घेतलेत कुकरला. तर हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. एक पेंडी पालक घेतलेला, त्याला वाफ देऊन घेतलेले, आपण ब्लांच करणं म्हणतो तसं, आणि ते पण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि खूप सारी कोथिंबीरसुद्धा घालायची. कोथिंबीर धुवून निवडून मग घालायची. थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे, ही पण ह्याच्यात घालून घेऊया. थोडा लसूणसुद्धा घालूया. आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. पाणी न घालता वाटायचं आहे. हे वाटून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. थोडं डाळीचं पीठ घालायचं, हरभरा डाळीचं. हे 2 बटाटे घालायचे, क्रश करायचे बटाटे. अर्धा चमचा आलं पेस्ट घालायची. लसूण ऑलरेडी आपण वाटताना घातलेलाच आहे. 1 चमचा धने पावडर घालायची. अर्धा चमचा जिरपूड घातली. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा. अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालायचा आहे. 1 हलका चमचा मीठसुद्धा घालायचं. मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करा. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसवर एक पॅन ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये तेल घालायचं. आपल्याला डीप फ्राय नाही करायचं, शॅलो फ्राय करून घेणार आहोत आपण. ह्याचे गोल गोल असे थोडेसे चपटे असे करून घ्यायचे. ते तेल तापलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया. ह्याला मध्ये तुम्ही काजू लावला तरीसुद्धा चालेल. जास्त तळत बसायचं नाही, कारण हे सगळे पदार्थ आहेत ते अगोदर आपण शिजवून भाजून झाले. सांगायचं राहिलं, बेसन पीठसुद्धा आपण भाजून घेतलेले घातले आहे त्याच्यात. वाटाणे शिजवून घेतलेले आहेत, बटाटे शिजवून घेतलेले. त्यामुळं आता हे थोडंसं उलटपालट करायचं आणि काढायचं. खूप तळत बसला तर त्याचा कलर एकदम ब्राऊन कलर येईल. मग कोण येणार असतील पाहुणे तर आपण अगोदर हे फ्रीजमध्ये तयार करून ठेवू शकतो आणि ऐन वेळेला गरम गरम आपण हे फ्राय करू शकतो. हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता, एखादं डीप असेल त्याच्यावर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता. एक मस्त असं स्नॅक्स म्हणून खूप छान डिश आहे ही. आता हे तयार झालेलं आहे. आपण एक एक करून ह्या डिशमध्ये काढून घेऊया. थोडे एअर फ्रायरला पण लावलेले, आपण काढून बघूया. ऑइल स्प्रे केलेलं फक्त, आणि छान झालेत बघा. हे तर अजून जास्त ग्रीन कलर आला आहे छान असा. विदाऊट तेलाचं खूप मस्त झालं आहे. हे बघा, छान शिजलं एकदम. तर तुम्ही एअर फ्रायरला पण करू शकता. मस्त असे कबाब तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.